नमस्कार. मी हिरानंद काळे एक वास्तव सांगतोय. माझ्या मराठी शाळेत शिकवत असलेल्या पहिलीपासून 8वीपर्यंतच्या 10वीपर्यंतच्या पालकांनो, त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबीय किंवा सर्वसाधारण घरामधून रोजीरोजगार करून किंवा चांगला छोटा मोठा जॉब करून विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्यांना शिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, धडपडताय, रोजगार करताय, काम करताय, दिन रात मेहनत करताय. मित्रांनो, मी एक असं वास्तव सांगतोय जी सगळ्याला माहीत आहे, पण कुणीही त्याचा पडदा उघडत नाही. मी एक असं वास्तव बोलतोय, जागे व्हा. हीच वेळ आहे, वेळ गेलेली नाही. आम्हा सर्वांची सुधारण्याची ही एकच वेळ आहे आणि ती वेळ ही आहे मित्रांनो, की आपल्या विद्यार्थ्यांना काय येतंय, आपल्या पाल्यांना काय येतंय ती अगोदर बघा सगळ्यांनी. मी पाया पडतो तुमच्या. मी हिरानंद श्रीहरी काळे पाया पडतो पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माध्यमामध्ये शिकत असलेल्या गोरगरिबाच्या सगळ्याच पालकांच्या मी पाया पडतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या वयाचे आहात. 40 कोण 35 कोण 32 कोण 30 त्यांचीच मुलं आज पहिलीला, दुसरीला, चौथीला, 5वीला, 8वीला आहेत. 50 वर्षाचे लेकरं नाही आहेत. म्हणजे माझ्या वयाचे तुम्ही माझ्या मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. तुमच्या लेकरांना काय येतंय आधी जवळ बसा. आजपासून बसलात न बसलात माहिती नाही, पण आज रोजी त्या विद्यार्थ्याला, तुमच्या लेकराला काय येतंय बघा. आणि काय येतंय बघून त्याला काय येतंय आधी बघा, आणि काय येत नाही तिथून शिकवायला लावा. त्याच्या अभ्यासाची सुरुवात तिथून करा जी त्याला येत नाही. मित्रांनो, काळेज मेथड महाराष्ट्रामध्ये 25,000 ठिकाणी 1,00,000 D.Ed. धारकांना 4 तास दररोज अभ्यास करायचे, वार्षिक 48,000 रुपयाचं पॅकेज देऊन वर्षभर अभ्यास करून त्यांनी अभ्यास केल्यानंतर शिकवायची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक गावामध्ये आम्ही क्लास चालू करतोय, प्रत्येक गावामध्ये आम्ही अभ्यास वर्ग सुरू करतोय. जेव्हा होईल तेव्हा होईल. तुमच्या गावाचा कधी नंबर येईल का येणार नाही हेही मला माहिती नाही आहे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकराच्या कामाला मी यावं, प्रत्येक पालकाच्या कामाला मी यावं, पण सांगता येणार नाही. निसर्ग आहे, नैसर्गिक काही गोष्टी येतात. काही कारणास्तव तुमच्या गावापर्यंत येण्यासाठी मला उशीर होईल, कदाचित येणार पण नाही. पण माझं जर हे तुम्ही वाक्य ऐकून जर सुधारलात, लक्ष दिलात आणि जर काळजी घेतलात तर बदल होऊ शकतो, जो बदल मला करायचा आहे. जर लक्ष नाही दिलं मित्रांनो तर काय होणार त्याचं भविष्य सांगतो. आजकालच्या लेकराला तुम्ही बघताय, 5वीचं लेकरू आहे, नावं येत नाहीत. 8वीचं लेकरू आहे, वाक्य येत नाहीत. प्रत्येक शिक्षकाला माहीत आहे येत नाहीत. आज दोष कुणाला द्यायचं? पालक शाळेत पाठवतात, त्यांची ड्युटी करतात. शिक्षक शाळेत आलेल्या लेकरांना शिकवतात, त्यांनी त्यांची ड्युटी करतात. मग ही लेकराला येत का नाही याच्यावर आरोप कोणावरच करून भागणार नाही. नाही शिक्षकाची चूक आहे, ना तुमची चूक आहे, ना त्या लेकराची चूक आहे. त्याला येत नाही याच्यामध्ये फक्त आपलं दुर्लक्ष आपल्याला भोवतंय. आणि जर आपलं दुर्लक्ष असंच राहिलं तर काय होणार ते मी सांगतो तुम्हाला. पालकांनो, लक्ष द्या. काय होणार ते लक्ष द्या. जे आपल्यासोबत झालं तेच होणार. बघा, आपण बी गेलो शाळेला, जसं आपले लेकरं चालत. पहिलीत गेलो, दुसरीत गेलो, तिसरीत गेलो, चौथीत गेलो, 5वीत गेलो. जसं आपण गेलो तसं आपली मुलं चालत. 8वीत गेलो, वाक्य येईनात, नावं येईनात, गणित येईनात, मॅथमॅटिक्स अवघड, फलाना अवघड, विस्ताना अवघड. 10वी आली, बोर्डाची परीक्षा. आपल्या काळामध्ये कधी अभ्यास आपण केलाच नाही, कधी अभ्यास आपल्याला कळालाच नाही. आणि ज्यांना कळाला ती मोठ्या पदावर आहेत, त्यांच्याकडे आपण आज बघून आदर्श मानतो. ती मोठी झालेली माणसं, मोठ्या पदावर गेलेली माणसं आज IAS, IPS, तहसीलदार, तुमच्याकडून मोठे PSI, मोठे जज, मोठे मोठ्या पदावर गेलेली माणसं बगर अभ्यास करता एकही झालेला नाही. त्या लोकांनी अभ्यास, वर्षानुवर्ष अभ्यास, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष नाही साहेब, 18 वर्ष, पहिली ते 18वी पर्यंत शिकून
पहिली ते 15वी पर्यंत शिकून 15 वर्ष शिकून पुन्हा 5 ते 10 वर्ष सतत अभ्यास केल्यात, तेव्हा ती लोक आज कलेक्टर आहेत, मोठ्या पदावर आहेत, मोठ्या पोस्टवर काम करतात आणि त्यांना आपण आदर्श मानतो. आणि त्यांना आदर्श का मानतो की त्यांनी मोठ्या पदावर आहेत. पण ती लोक जनावरं राखून, शेतात काम करून, दुकानात काम करून किंवा देवापुढी पाया पडून कुठला तरी होम हवन करून कुणीही गेलेलं नाही. आपल्या काळामध्ये ज्यांनी अभ्यास केले त्यांनी तिथं गेले, आणि ज्यांनी अभ्यास केलं नाही ते आपल्यासारखे बनले. बघा, 10वी झाली, बघता बघता 12वी झाली, 12वी झाली, कुणाच्या जीवनामध्ये छप्पू आली, कुणाच्या जीवनामध्ये जब्बू आली, कुणाच्या 12वीत काय असतं हो, जे तुमचं ती माझं. अभ्यास नसला की बाकी पाय फुटतात. ही चांगला का ती चांगला का फलानं चांगला का बिस्तानं चांगला, तसं फर्स्ट इयर. मग गळती, जी लोक अभ्यास करत नाहीत ना त्यांची गळती लागली आपल्यामधली. बघा, अभ्यास केली नाही, 12वीचे विषय गेले. माझे तर सगळेच गेले, आपला तरी एक बी निघायला नाही, पण गेले पुढे. शाळा अभ्यास अवघड वाटला, काम करणं सोपं वाटलं. काही माझे मित्र ट्रॅडिशनली वळले, म्हणजे कसं, ज्याच्या घरी शेती आहे त्याने शेतात करायला लागलं, ज्यांच्या घरी मेंढर आहेत त्यानं मेंढर चारायला लागलं, ज्याच्या घरामध्ये किराणा दुकान आहे त्यानं किराणात बापाला मदत करू लागलं, ज्याच्या घरी म्हशी जनावर आहेत त्यानं म्हशी राखू लागलं, धारी काढू लागलं, वैरण टाकू लागलं. आणि 2-3 वर्ष गेली की लग्न झाले. ज्याला शेत नाही, बाडी नाही, गावात धंदा नाही, जी शिकली नाही ती पुणे, मुंबई, औरंगाबादला गेले. कोण ड्रायव्हरकी करतंय, कोण किन्नरकी करतंय, कोण मोठ्या लाईनवरच्या गाडीवर आहे, कोण हॉटेलमध्ये आहे, कोण लॉजवर आहे, कोण कुण्या कंपनीत आहे. 5, 25, 50 त्याच्या हिशोबाप्रमाणे कामं करून उदरनिर्वाह आपला चालू झाला. म्हणून आपले लग्न झाले, आपले लग्न झाले म्हणून आपल्याला लेकरं बी झाले, लेकरं झाले म्हणून 4-5 वर्षात ती मोठी बी झाले. मग आपल्याला कळालं, चायला अभ्यास केला असतो तर बरं झालं असतं. आता आपल्या सगळ्याचं जगणं हे आता लेकरावासाठी झालं. शेम कथा आपल्या आईवडिलासाठी झाली. मायबापाच्या काळात शिक्षणाची व्यवस्था नव्हती, कारण ती 30-40 वर्ष अगोदरची कहाणी आहे. त्यांच्यानंतर 30-40 वर्ष आपण अलीकडच्या. त्यांच्या काळामध्ये त्यांनी अभ्यास केला नाही, त्याची परिस्थिती होती, खायला महाग होते. आपले आईवडील, त्यांना जेवायचा प्रॉब्लेम होता. आपल्या काळामध्ये आईवडिला, काळांतरानं काळ बदलला, अभ्यास करायची आपली परिस्थिती आईवडिलांनी आणून ठेवली, पण आपण केला नाही. आणि आपण केला नाही म्हणून आपण असे बनलो. आणि आता एवढी बिझी झालो मोबाईलमध्ये, बोंबलं छिंडण्यामध्ये, दोस्तन पार्ट्या ह्याव त्याव, लेकराकडे बघायला वेळ नाही. मित्रांनो, आज जर लक्ष नाही दिलो आपण तर निश्चितच आपली लेकरं बी आपल्यासारखेच होतील. जर तुमची इच्छा असेल की आपल्यापेक्षा आपली मुलं चांगले बनावं, मोठी बनावं, मोठे अधिकारी व्हावं, शिक्षण ही फक्त नोकरीसाठीच नसतं, तर शिक्षण ही चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतं. चांगल्या दर्जाचं जीवन त्यांनी जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण जी चुका केला ते आपल्या मुलाकडून होऊ देऊ नका. याच्यावर पर्याय 20 वर्षाच्या रिसर्चनंतर मी हिरानंद श्रीहरी काळे 1,00,000 DED BED धारकाच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये 25,000+ शाखा चालू करतोय. आणि प्रत्येक शिक्षकाला 1 वर्ष अभ्यास करण्यासाठी 4 तास दररोज अभ्यास, वर्कबुकच्या साहाय्याने अभ्यास करण्यासाठी मी त्यांना पगार देतोय. आणि त्यांना जेव्हा येईल तेव्हाच त्यांना मी शिकवायची संधी देतोय. असे अभ्यासवर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये सुरू करतोय. माहिती नाही तुमच्या गावात मी कधी येईन, पण मित्रांनो, तुम्ही आजच लक्ष द्या. माझं जर खोटं असेल तर तुम्ही तुमच्या मनाला विचारा. दुर्लक्ष आपल्या मुलांना अडाणी बनवू शकतं, आपल्यासारखं बनवू शकतं. आपण ज्या त्रासामध्ये जीवन जगतोय त्याच त्रासामध्ये जीवन जगायला भाग पाडू शकतं. तर लक्ष द्या. वेळ आजही गेलेली नाही. तुमच्या गावातल्या ट्युशनवाल्याला, ज्याच्याकडे तुम्ही मुलं पाठवता, त्या ट्युशनवाल्याकडे जावा, सांगा, शिक्षकाकडे जावा. शिक्षकसुद्धा खूप चांगले आहेत. शिक्षकाला बदनाम केलं चाललंय. चांगले आहेत, त्याच्याकडे कोणी जातच नाही. 15 ऑगस्टला अर्धे लोक जातात गावातले आणि 26 जानेवारीला अर्धे जातात चांगले पांढरे कपडे घालून.
12 महिने कोणीच जात नाही हो. मोठं दुर्दैव आहे. लेकरं आपलेत, आपल्या गावची शाळा आहे, आपल्या गावात शिक्षक आहेत, आपणच जात नाही. आता ही मीपणा सोडा, ही पुढारकी सोडा, आणि उद्या पहिल्यांदा शिक्षक ही दैवत आहेत. शिक्षक कुणाचं वाटोळं करायला आपल्या गावामध्ये आले नाहीत. कुणी त्यांच्याकडे जातच नाही, त्यांना अडचण सांगतच नाही. तर उद्या जावा, लेकराला काय येत आहे सर बघा, येत नसेल तर त्याच्या बुद्धीनुसार शिकवायची विनंती करा. निश्चित सांगतो, महाराष्ट्रातले प्रत्येक शिक्षक तुम्हाला सहकार्य करील. आणि प्रत्येक शिक्षक सहकार्य केला तर तुमच्या मुलाला बुद्धीनुसार शिकायची सवय लागेल. जसं जसं त्या गोष्टी त्याला कळत जातील तसं तसं त्याच्या अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल. जसं जसं गोडी निर्माण होईल तसं तसं तो दररोज 2-4 घंटे अभ्यास सुरू करेल. जसं जसं 2-4 घंटे अभ्यासाला लागेल त्याला अभ्यास सोपा वाटेल. आणि त्याला अभ्यास सोपा वाटला तर त्यानं आहे त्या परिस्थितीपेक्षा चांगल्या गुणानं, चांगल्या मार्कानं, चांगल्या जागेवर चांगलं शिक्षण घेईल. आणि आपलं भविष्य आहे, आणि आपलं भविष्य आपल्या म्हातारपणाची काठी अतिशय मजबूत बनेल. मित्रांनो, हिरानंद काळे तुमच्या मित्राचा एक संदेश होता. हा पहिला. पालकासाठी असे अनेक संदेश तुमच्यासाठी माझे येतील. सहकार्य करा. मी एक मिशनवर आहे. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण दर्जेदार बनलं पाहिजे आणि पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. लक्ष देणं म्हणजे शिक्षकाला शिव्या देणं नाही, शिक्षकाला नाव ठेवणं नाही. लक्ष देणं म्हणजे आपल्या लेकराकडं, आपल्या लेकराच्या प्रगतीकडे लक्ष देणं. तुमचा आलेला राग त्या गावातील शिक्षकाच्या नावावर नका काढू, कारण ती शिक्षक दुसऱ्या गावाहून येतात, तुमचे विद्यार्थी हुशार करायसाठीच येतात. तुम्ही समजून घ्या ना की आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अर्धे अर्धे जाणारे गावातले लोक आहोत. काय अपेक्षा करावं शिक्षकांनी तुमच्याकडून? शिक्षकाला तर खूप छान वाटतं, बाळूचा बाप आला, मामाचा बाप आला, कांताचा बाप आला, गीताचा बाप आला, अभिमान वाटतो शिक्षकाला. पण आज लाज वाटते शिक्षकांनाच की आमच्याकडे कोणीच येत नाही, आम्ही शिकवलं तरी येत नाही, आम्ही शिकवणं राहिलं तरी येत नाही. हिरानंद काळेची एकच वाक्य आहे का, आपल्यासारखे जर मुलं बनवायचे नसतील, तुमच्या गावात मी येईपर्यंत का होईना तुम्ही लक्ष द्या. मी आल्यावरती जिम्मेदारी माझ्यावर घेतो, पण वेळ गेलेली नाही. खरंच मुलांना 8वीपर्यंत काहीच येत नाही हो. ज्या मुलांना काहीच येत नाही ती काहीच बनत नाहीत हो. उगं म्हणतात हो लोक, 12वीला फलाना IAS नापास झालता. एक IAS होतंय हो, एक होतंय हो मामा. 1 लाख लोकांमध्ये एक होते हो 12वी नापास. माझ्यासारखा 12वी नापासचा मास्तर एक राहतंय हो. सगळे होत नाहीत हो, सगळे बेकार होतात सर, बेकार. शिक्षण व्यवस्था बेकार. माझ्याकडे DED BEd ग्रॅज्युएट आलेली माणसं 5,000 10,000 12,000वर काम करणारे सर. याला शिक्षण म्हणत नाहीत सर. PhD झालेली लोक 15,000वर नोकऱ्या मागत आहेत. DEdवाले लोक शिक्षण चांगलं न घेतल्यामुळं यांना पगारी नोकऱ्या मिळणार झाल्या. मेन अडचण ही आहे. जर मुळात अभ्यासू प्रवृत्ती असते तर याला चांगली नोकरी मिळाली असते. आपण अभ्यास केला असतो तर आपण आज जसे तसे राहिलो नसतो, त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी राहिलो असतो. माझा हेतू तुम्हाला काही दुखवण्याचा, रागावण्याचा बिलकुल नाही, फक्त समजावण्याचा आहे. बोलण्याच्या ओघातून काही चुकून गेला असेल तर मला माफ करा. माझ्या पालक मित्रांनो, माझ्या वयाचे आहात तुम्ही, लक्ष द्या. आजही वेळ गेलेली नाही. शिक्षक शासनानं आपल्या प्रत्येक गावामध्ये दिलेले आहेत. शिक्षक ही देव आहेत, त्यांना नाव नका ठेवू. तुम्ही लक्ष किती देता बघा, आणि आपले मुलं कसं हुशार करून घेऊ शकता या गोष्टीकडे ध्यान द्या. मग कुणाची जर तुम्ही माय पालक हुशार असाल तर मायांनो तुम्ही लक्ष द्या, बापांनो तुम्ही लक्ष द्या. आता तुम्ही घरच्या घरी विचार करा, आपली परिस्थिती अभ्यास न केल्यामुळंच अशी आहे. मग आपल्या मुलांची अशी नसावी. आता आपण थोडेफार कळते आहोत, कारण आपले मायबाप तेवढे कळते नव्हते. त्यांनी आपल्याला थोडंफार हुशार केलं, म्हणून आता आपण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जरा जास्त हुशार करू. माझी अपेक्षा एवढीच आहे. माझा सांगायचा हेतू आहे की लक्ष द्यायला आजपासून सुरू करा. बघा त्या मुलाला काय येतं आहे ते. धन्यवाद.